नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामा करा. आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. मागील 2 ते 3 दिवसांपासून अचानक बदललेल्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी मोठ्या मेहनतीने केली होती, परंतु अचानक आलेल्या खराब हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले व त्यांची मेहनत आणि खर्च व्यर्थ गेला. शेतकरी चिंतेत असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले आमदार विनोद अग्रवाल यांनी तत्काळ तुमखेडा व कारंजा परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानाची व्यथा मांडली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तहसील कृषी अधिकारी तसेच संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळू शकेल यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाला तत्काळ पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रमुखपणे आमदार विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपाताई चंद्रिकापुरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार शमशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानवडे, तहसील कृषी अधिकारी नेहा आढव, मंडळ महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.